मंडळी, श्रावणाची सुरुवात पिठल्या भातान करूया। कुळथाची गरम गरम पिठी आणि भात। त्यासाठी घेतलंय 2 चमचे कुळथाचा पीठ, त्याच्यात पाणी घातलंय आणि गुठळे मोडून घेतलंय। व्यवस्थित सगळे गुठळे मोडून घ्यायचे आणि पाणी जरा जास्तच घालायचा, कारण गॅसवर ठेवल्यानंतर आटता ती घट्ट होता पिठी। मग त्याच्यात गरम मसालो आणि 7-8 सोला घालून घेतली। पिठी जरा आंबट तिखट असली की चवीक भारी लागता। लसूण घातले फोडणी, त्याच्यानंतर घातले कांदो आडवो चिरून, हिरवे मिरचे घातले आणि कांदा जरा मऊ झाल्यानंतर ढवळून ठेवलेली पिठी ओतली त्याच्यात। सतत ढवळत राहायची, पाणी जरासं लागलं तर घालायचा आणि सतत ढवळत राहायची, नाही तर ती खाली लागतली। कुळथाची पिठी कशी लगेच होतं, जास्त वेळ लागणार नाही, अगदी 10 मिनिटं म्हणजे खूप झाली। त्याच्यानंतर घातले त्याच्यात मीठ चवीप्रमाणे, अजून 2 मिनिटं शिजत ठेवलंय। मंडळी, हे पावसाळ्यात लागणाऱ्या पिठीची तयारी अगदी मे महिन्यापासून करूची पडता। कुळीत आणून स्वच्छ धुवून सुकून भाजून ती घरघंटी लावून दळून आणून ठेवतो डब्यात भरून, मग हवी तशी करूक भेटता। पिठी शिजल्यानंतर त्याच्यात ओला खोबरा शिवरलंय, जराशी कोथिंबीर आणि झाली आमची कुळथाची पिठी तयार। झटपट, अगदी करूक सोपी, पचनाक हलकी, मुला पण अगदी आवडीन खातात। कधी कधी रोजचा जड जड जेवण नकोसं वाटला की पिठी करायची, एकदम हलकी। कुळथाची पिठी गरम असतानाच खाऊक मजा, मग थंड झाली ना की घट्ट होता। तसं तर पिठी बरोबर कसली मोठी भाजी नसली तरी चलता, पण आमका बटाट्याची कापा आवडतात पिठी बरोबर, रवा फ्राय आणि डाळी बरोबर पण। मुसळधार पावसात रात्रीची गरम गरम पिठी भात आणि सुक्या बांगड्याचो भाजलेलो तुकडो म्हणजे कोकणी माणसासाठी स्वर्ग सुखच असा। तुमका जर माझा आजचो पिठल्या भाताचो व्हिडिओ आवडलो असात तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असात तर सबस्क्राईब करा, म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुमका दिसतले।